Today we have start a new chapter of part second, heredity and evolution. Our first chapter, heredity and evolution. आता नेम बघू, what is meant by heredity and what is meant by evolution. आता heredity काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला सम एक्झाम्पल सांगतो. आता काही प्लांट्स एका व्हरायटीचा प्लांट्स असतात, त्यांची हाईट कशी असते, खूप जास्त असते. काही व्हरायटीची हाईट कशी असते, खूप कमी असते. म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काहीतरी कॅरेक्टर्स आहे, ते काय होतात वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होत असतात. किंवा जे ह्युमन बिईंग्स आहे त्यांच्यामध्ये सुद्धा बघा, एका फॅमिली मधले जे पर्सन्स आहे त्यांची हाईट सेम असते, त्यांचा कलर सेम असतो. तर हे सर्व कशामुळे होते, तर असे काहीतरी कॅरेक्टर्स आहे की ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होत असतात. तर याला म्हणायचं हेरिडिटी, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन कॉल्ड ॲज हेरिडिटी, ज्याला तुम्ही हेरिडिटी म्हणणार. आता हे हेरिडिटी ट्रान्सफर करण्यासाठी कोणते 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 फॅक्टर्स कारणीभूत ठरतात. तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितले, जे जीन्स असतात ते जीन्स काय करत असतात, कॅरेक्टर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. किंवा तुम्ही अजून एक मटेरियल म्हणायचे बघा, डीएनए म्हणायचे. काय म्हणायचे, डीएनए, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. तुम्ही त्याचं स्ट्रक्चर पण बघितलेलं आहे. दोन स्टँड असायचे असे, आणि ते एकमेकाला अटॅच असायचे. दिस इज डीएनए. तर आता हे डीएनए किंवा जीन्स काय करत असतात, कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर करत असतात. आता हे आपण आज सांगू शकतो, पण फर्स्टली कोणी डिस्कवरी केलेली आहे बघा तशी, तर 1 नंबरचा सायंटिस्ट ग्रिगर जॉन मेंडेल. याचं प्लॅंट विषयी जास्त इन्फॉर्मेशन आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, ग्रिगर जॉन मेंडेल कॉल्ड ॲज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. त्याला पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हटलं जातं. आता आपण बरेचसे असे सम सायंटिस्ट बघणारे आहे आणि त्यांची डिस्कवरी बघणारे. मेंडेलला काय म्हटलं जातं, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आवर सेकंड सायंटिस्ट ह्युगो दी व्हायरिस. तर याने काय केलं बघा, म्युटेशनल थेरी दिली. याने काय दिली तुम्हाला, म्युटेशनल थेरी दिली. म्हणजे आपण 1 बाय 1 यांचं वर्किंग बघणार आहे आणि नंतर हेरिडिटी बघणार आहे. ह्युगो दी व्हायरस याने म्युटेशनल थेरी दिलेली आहे. आवर थर्ड सायंटिस्ट वॉल्टर अँड सुटॉन. तर याने काय केलं बघा, क्रोमोसोम्स ऑफ ग्रासहोपर सेपरेट केले. त्यांनी काय केलं, ग्रासहोपर जो असतो त्याचे क्रोमोसोम सेपरेट केले. ह्युमन बिईंग्स मध्ये आपण किती क्रोमोसोम्स असतात हे आपल्याला माहित आहे. देयर आर 23 पेअर्स अँड 46 क्रोमोसोम्स. पेअर किती असतात त्यांच्या, 23, आणि 46 हे ते क्रोमोसोम्स असतात. आवर फोर्थ सायंटिस्ट ऑस्टवाल्ड एव्हरी. तर याने काय केलेलं आहे की वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होण्यासाठी डीएनए मटेरियल गरजेचं असतं, हे त्याने शोधून काढलेले आहे. आवर लास्ट सायंटिस्ट फ्रँकोइस जॅकॉब. तर याने प्रोटीन सिंथेसिस एक्सप्लेन केलेलं आहे. परत एकदा बघा, ग्रिगर जॉन मेंडेलला काय म्हटलं जातं, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ह्युगो दी व्हायरसने म्युटेशनल थेरी दिलेली आहे. वॉल्टर अँड सुटॉनने सेपरेट क्रोमोसोम ऑफ ग्रासहोपर, अँड ऑस्टवाल्ड एव्हरी shows that genetic material responsible for transmission of character, and Francois Jacob explain protein synthesis. एवढे एक्सप्लेनेशन झालेलं आहे. दिस इज आवर इंट्रोडक्शन. तर आता आपल्याला सर्वांना माहित पाहिजे की वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्समिट होण्यासाठी डीएनए आणि आरएनए ची गरज असते. डीएनए अँड आरएनए. डीएनए मीन्स डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड आरएनए मीन्स रायबोन्यूक्लिक acid. Viruses contain RNA. Viruses has no DNA. Viruses मध्ये काय नसतो, DNA नसतो. तसं ह्युमन बिईंग मध्ये DNA पण असतो आणि RNA पण असतो. तर RNA 3 टाइप्सचा असू शकतो, mRNA, tRNA, rRNA. लॉंग फॉर्म M फॉर मेसेंजर RNA, T फॉर ट्रान्सफर RNA, and R फॉर रायबोसोमल आरएनए. आरएनए 3 टाइप्सचा असू शकतो. तर आता डीएनए मध्ये काय असतं बघा, डीएनए डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए मध्ये एक शुगर, एक फॉस्फेट असतं. कोणते कोणते मॉलिक्यूल असतात, फर्स्ट वन शुगर,
अँड अनदर फॉस्फेट. आणि याच्यामध्ये 4 न्यूक्लियोटाइड्स असतात. तुमच्या बुक मध्ये सिक्वेन्स दिलेली आहे, 4 न्यूक्लियोटाइड असतात. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. 4 न्यूक्लियोटाइड्स कोणते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. हे डीएनए मध्ये असतात. आता आरएनए मध्ये काय असतं बघा. आरएनए मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरॅसिल. म्हणजे डिफरन्स काय फक्त डीएनए मध्ये थायमिन अँड आरएनए मध्ये काय असणारे युरॅसिल असणारे न्यूक्लियोटाइड. त्यांना काय म्हणायचे? न्यूक्लियोटाइड म्हणायचे. तर आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला 3 मेन पॉइंट्स ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तुमच्या बुक्स मध्ये त्याचे डायग्राम दिलेले आहे. तर 1 बाय 1 बघू. तर आता फर्स्टली थेरी एक्सप्लेन करू आपण. बघा इकडे आपल्याला काय करायचंय? डीएनए मटेरियल तयार करायचंय. डीएनए मटेरियल तयार कुठे होणार आहे? सेल मध्ये होणार आहे. प्रत्येक सेल मध्ये डीएनए मटेरियल तयार होणार आहे. तर हे डीएनए मटेरियल कसं तयार केलं जातं? तर आरएनए पासून डीएनए मटेरियल तयार केलं जातं. तर प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इट इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे आरएनए तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचे? तर ट्रान्सक्रिप्शन म्हणायचे. बुक मध्ये काय दिलेलं आहे की काय होतं? mRNA tRNA ला मेसेज ट्रान्सफर करतो आणि tRNA रायबोसोमलला कॅरेक्टर ट्रान्सफर करतो. mRNA काय करतो? जो मेसेज आहे तो tRNA देतो आणि tRNA तो ट्रान्सफर कशाला करत असतो? रायबोसोमल आरएनए. अशा प्रकारे वन कॅरेक्टर अनदर जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत असतात. नेक्स्ट पॉइंट ट्रिपलेट कोडॉन. आता ट्रिपलेट कोडॉन काय आहे बघू. तर आपले जे सर्व सेल्स आहेत ह्या प्रोटीन पासून बनलेले असतात. कशापासून बनलेले असतात? प्रोटीन. तर आता खूप प्रोटीन्स हे अमिनो ऍसिड्स पासून बनलेले असतात. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस आपल्याला कशापासून करावं लागेल? तर अमिनो ऍसिड्स पासून करावं लागेल. तर आता हे अमिनो ऍसिड्स असं डीएनए मध्ये असंख्य असे अमिनो ऍसिड्स असतात. तर एका अमिनो ऍसिड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. One amino acid contain 3 nucleotides. Hence, one amino acid is known as triplet codon. त्याला काय म्हणायचं? ट्रिपलेट कोडॉन. ही डिस्कवरी कोणी केलेली आहे? डॉक्टर हरगोविंद खुराना. तर ह्या डिस्कवरीमुळे he have got a Nobel Prize. त्यांना ह्या डिस्कवरीमुळे नोबेल प्राइज मिळाला. त्यांनी काय शोधून काढलं? डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट, व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन? One amino acid contain 3 nucleotides. It is known as triplet codon. What is mean by translation? Our next point, translation. Simple है बघा. mRNA gives message to tRNA. It is called as transcription. Next, tRNA gives information to tRNA. tRNA gives information to rRNA, known as translation. And overall synthesis is known as translocation. आता म्युटेशन म्हणजे काय बघा. म्युटेशन तर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात. पण काही कॅरेक्टर मध्ये चेंज होत असतो. सडन चेंजेस इन कॅरेक्टर कॉल्ड एज म्युटेशन. आता म्युटेशनचं एखादं एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला जर ठरलं तर सपोज एखाद्या फॅमिलीमध्ये सगळे टॉल पर्सन्स आहेत पण एखादा डॉर्फ सुद्धा जन्माला येऊ शकतो. तो कशामुळे होऊ शकतं? ड्यू टू म्युटेशन. तर त्या जीन मध्ये जर सम चेंजेस झाले तर त्याला काय म्हणायचं? म्युटेशन. सडन चेंजेस इन कॅरेक्टर कॉल्ड एज म्युटेशन. तर म्युटेशनचं एक्झाम्पल कोणतं आहे बघा? सिकल सेल एनिमिया. अगेन बघा एकदा. इंट्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? ट्रान्समिशन ऑफ character from one generation to another generation called as heredity. And various scientists discover some phenomena. ग्रेगर जॉन मेंडेल, ह्युगो दी व्हायरस, प्रत्येक सायंटिस्टने काहीतरी आपलं कंट्रीब्युशन दिलेलं आहे. नंतर काय होत असतं? एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर ट्रान्समिट होण्यासाठी जेनेटिक मटेरियलची गरज असते. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? डीएनए, आरएनए, जीन्स आर द जेनेटिक मटेरियल. तर हे जेनेटिक मटेरियल तर कसं तयार होतं ते आपण बघणार आहे. ते कसं तयार होतं? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन
अशा 3 फिनॉमिना, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, अशा 3 प्रकारे होत असतं. तर प्रत्येक डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये हे न्यूक्लियोटाइड्स असतातच. डीएनए ला म्हणायचं डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए ला म्हणायचं रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए मध्ये 4 न्यूक्लियोटाइड्स, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असे असणारे बेसेस म्हणतो आपण त्यांना. अँड नेक्स्ट आरएनए कंटेन्स डिफरन्स इन युरेसिल. आरएनए मध्ये फक्त युरेसिलचा डिफरन्स असतो. आता सिंपली काय लक्षात ठेवा, आरएनए ची सिंथेसिस आहे, आरएनए सिंथेसिस याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. आरएनए सिंथेसिसला काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन. नंतर मेसेंजर आरएनए जेव्हा टीआरएनए ला मेसेज देतो त्यावेळेस त्याला म्हणायचे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन म्हणायचे. आणि लास्ट टीआरएनए जेव्हा आरआरएनए ला सिग्नल ट्रान्सफर करत असतो त्यावेळेस त्याला म्हणायचे ट्रान्सलोकेशन. आणि म्युटेशन म्हणजे काय आहे, सडन चेंजेस इन सम कॅरेक्टर, सडन चेंजेस इन सम कॅरेक्टर ऑफ कॅरेक्टर्स, इट इज कॉल्ड एज म्युटेशन. म्युटेशनचं एक्झाम्पल सिकल सेल एनिमिया. दिस इज ए लास्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इव्होल्युशन. आता हेरिडिटी आपण बघितलेलं आहे. हेरिडिटी म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आता इव्होल्युशन आपण याला मराठीमध्ये उत्क्रांती म्हणत असतो. उत्क्रांती. तर आता ह्युमन बिईंगची उत्क्रांती कशापासून झालेली आहे आपल्याला सर्वांनाच माहित आहे की मंकीज पासून काय झालेली आहे, ह्युमन बिईंगची उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन झालेली आहे. तर ह्या पॉइंट मध्ये आपल्याला इव्होल्युशन विषयी माहिती बघायची. तर आता ही इव्होल्युशन ही काय एका दिवसात होत नसते किंवा एका वर्षामध्ये होत नसते, तिला खूप असा वेळ लागत असतो, खूप असे वर्ष लागत असतात. तर इव्होल्युशन म्हणजे काय बघा, ग्रॅज्युअल चेंज. ग्रॅज्युअल म्हणजे खूप स्लोली, ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग ड्युरेशन, ओव्हर ए लॉंग ड्युरेशन याला म्हणायचं आहे इव्होल्युशन. आता हे इव्होल्युशन कसं झालं हे या आपल्याला चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. तर सुरुवातीला खूप वर्षापूर्वी सुरुवातीला अर्थवरती फक्त ओशियन होता, नो प्लॅन्ट्स, नो ॲनिमल्स, फक्त ओशियन, फक्त वॉटर होतं. तर सुरुवातीला ओशियन होतं. ओशियन मध्ये काय झालं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल असणारे. ओशियन मध्ये काय होतं, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल. तर ते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल वरती सम ऑर्गॅनिझम्स ग्रो झाले, सम ऑर्गॅनिझम्स ग्रो झाले आणि त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊन त्या ऑर्गॅनिझमचा दुसरा ऑर्गॅनिझम, दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा तिसरा ऑर्गॅनिझम तयार होऊन आता सध्या जेवढ्या स्पेसीज आहेत त्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत. कशा तयार झालेल्या आहे बघा, ओशियन. ओशियन मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स होते, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. आपण सेंद्रिय आणि असेंद्रिय म्हणतो त्यांना. तर त्याच्यापासून सम ॲनिमल्स, स्मॉल ॲनिमल्स तयार झाले, स्मॉल ॲनिमल पासून लार्ज ॲनिमल्स तयार झाले. तर त्यांना कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा मॉलिक्युल्स म्हटलं. असं का म्हटलं की सुरुवातीला एकच सेल होती पण नंतर काय झालं त्याचे प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड तयार झाले. मीन्स ओशियन त्याच्यामध्ये असणारे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल आणि ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. तर अशा प्रकारे इव्होल्युशन झालेली आहे. फक्त इंट्रोडक्शन आहे ही. तर एक्झाम्पल बघू की इंट्रोडक्शन कशी, इव्होल्युशन कशी झालेली आहे. तर इनिशियली स्मॉलर ऑर्गॅनिझम अमिबा, इट इज अ सिंगल सेल एनिमल, इट गेट कन्वर्ट इनटू जायंट व्हेल. म्हणजे समुद्रामध्ये जो मोठे मोठे मासे असतात ना याच्यामध्ये कन्वर्जन झालेले आहे. म्हणजे अमिबाचं कन्वर्जन त्याच्यापर्यंत झालेलं आहे. ते काय अचानक झालेलं नाही. युनिसेल्युलर असणारे अमिबा त्याचं 2 सेल मध्ये झालं, नंतर 3 सेल, नंतर एक ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमचा फिश, फिशचा जायंट व्हेल. अशा प्रकारे उत्क्रांती झालेली आहे. आता हे झालं ॲनिमल्सच्या बाबतीत. प्लॅन्टच्या बाबतीत बघा, क्लोरेला नावाची सिंगल सेल प्लॅन्ट असते. तर तिचं कन्वर्जन अप टू बनियान ट्री पर्यंत झालेलं आहे. म्हणजे इव्होल्युशन समजून घ्या, स्मॉल ॲनिमल पासून काय बनलेले आहे, लार्ज ॲनिमल बनलेले आहे. आणि ते काय एकाच कमी वेळात बनलेले नाही, त्याला खूप असा वेळ लागतो. म्हणून इव्होल्युशन म्हणजे काय, ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन ए
लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. दिस इज अवर इंट्रोडक्शन. आता ऍक्च्युअल इव्होल्युशनची थिअरी काय बघू. थिअरी म्हणजे असे काहीतरी नियम सांगितलेले आहे की त्याला काय म्हणलं जातं, इव्होल्युशन म्हणलं जातं. तर ही थिअरी काय सांगते बघा. ओशियन मध्ये सुरुवातीला प्रोटोप्लाझम तयार झालं. प्रोटोप्लाझम मीन्स सिंगल सेल ॲनिमल. प्रोटोप्लाझम मीन्स सिंगल सेल ॲनिमल. त्या प्रोटोप्लाझमचे लार्ज अँड कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म केले. प्रोटोप्लाझम गेट्स कन्वर्टेड इनटू लार्ज अँड कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आणि 300 करोड इयर्स इतका वेळ गेला आणि नंतर काय झालं, इव्होल्युशन ऑकर्स. म्हणजे आतापर्यंत, म्हणजे ह्या प्रोसेससाठी खूप असा वेळ लागणार. तर बघू आपण वन बाय वन इव्होल्युशन मध्ये इव्होल्युशन. नेक्स्ट पॉइंट, एव्हिडन्सेस. आता आपण इव्होल्युशन म्हणजे काय बघितलं, स्मॉलर ॲनिमल पासून लार्जर ॲनिमल तयार झाले. तर आता ही इव्होल्युशन झाली हे आपण थेरॉटिकली म्हणतोय, पण याला काहीतरी एव्हिडन्सेस द्यावे लागतील आपल्याला. एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे द्यावे लागतील आपल्याला. तर हे एव्हिडन्सेस आपल्याला बघायचे. तर फर्स्ट एव्हिडन्स बघू, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. फर्स्ट एक्झाम्पल इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजी. आपण केमिस्ट्री मीन्स स्टडी ऑफ केमिकल्स, बायोलॉजी मीन्स स्टडी ऑफ एनिमल्स अँड प्लांट. मॉर्फोलॉजी मीन्स स्टडी ऑफ एक्सटर्नल बिहेवियर. स्टडी ऑफ एक्सटर्नल बिहेवियर. आता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस देण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर ॲनिमल्स दिलेले आहेत तुम्हाला 3. शिप दिलेली आहे, डॉग दिलेला आहे आणि एक फॉक्स दिलेला आहे. असे 3 ॲनिमल्स दिलेले आहेत तुम्हाला. तर तुम्हाला ऑब्झर्व काय करायचं आहे बघा. त्याच्यामध्ये ऑब्झर्व करण्यासाठी काय दिलेलं आहे, त्यांची पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल ही ऑब्झर्व करायची आणि त्यांचे इयर्स ऑब्झर्व करायचे, पोझिशन ऑफ इयर्स. तर ही जवळपास सारखी, पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ इयर ही जवळपास कशी आहे, सारखी. आणि त्यांची हेअर सुद्धा सारखी. म्हणजे आपण ह्या कन्क्लुजन वरून काय काढू शकतो की आपल्याकडे डॉग, शीप आणि फॉक्स हे तिन्ही पण एका कॉमन एन्सेस्टर पासून तयार झालेले आहे. एन्सेस्टर मीन्स पूर्वज. त्यांचा पूर्वज कसा असणार आहे, कॉमन असणार आहे. म्हणजे ते तिघं पण दिसायला जवळपास सारखे. म्हणजे तिन्ही पण कशापासून तयार झालेले असणार आहे, कॉमन एन्सेस्टर पासून तयार झालेले असणार आहे. त्यांचा पूर्वज हा सेम असणार आहे. दिस इज ए मॉर्फोलॉजिकल, म्हणजे आपण बाहेरून बघतोय मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता एक प्लांट्सचं एक्झाम्पल बघू. 3 प्लांट्स वी हॅव गिवन. तुम्हाला 3 प्लांट्स दिलेले आहे. वी हॅव टू ऑब्झर्व इट्स लीफ व्हेनेशन. म्हणजे पानावरती असे व्हेन असतात ना, त्याला म्हणायचं लीफ व्हेनेशन. पिटिओल, पिटिओल असतो म्हणजे पान जिथे अटॅच असतं ना त्याला काय म्हणायचं, पिटिओल म्हणायचं. तर ही तिन्ही पण यांची सेम आहे आणि त्यांचा शेप सुद्धा सेम आहे. लीफचा शेप सुद्धा कसा आहे, शेप सेम आहे. म्हणजे ते तिन्ही पण प्लांट्स कॉमन एन्सेस्टर पासून तयार झालेले आहे. मिनिंग काय घ्यायचं आहे आपल्याला. पहिलं एव्हिडन्स काय आपलं, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजी मीन्स स्टडी ऑफ एक्सटर्नल बिहेवियर. त्याच्यामध्ये आपण एनिमल्स 3 यू हॅव सीन 3 एनिमल्स अँड 3 प्लांट्स. 3 एनिमल्स हॅव सेम कॅरेक्टर, 3 एनिमल्स हॅव 3 plants have same character. Means these animals are formed from common ancestor, also plant from common ancestor. म्हणजे प्लांट सुद्धा एका कॉमन याच्यापासून तयार झालेले असणार आहे आणि जे दुसरे एनिमल्स आहेत ते दुसऱ्या याच्यापासून तयार झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवायचं की तिघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. म्हणजे तिघांचा पण पूर्वज हा सेम आहे, कॉमन एन्सेस्टर. दिस इज ए मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. सेकंड, anatomical evidences. Anatomical. आता मॉर्फोलॉजी मीन्स एक्सटर्नल बिहेवियर. आता एनाटॉमिकल मीन्स इंटरनल बिहेवियर. त्याच्या आतमध्ये बघायचं. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या शरीराच्या आतमध्ये जी स्टडी असते त्याला काय म्हणतात, एनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तर आता हे एनाटॉमिकल एव्हिडन्सेस स्टडी करण्यासाठी काय काय घेतलेले आहे बघा. कॅट 4 लेग घेतलेला आहे, म्हणजे मांजरीचा पाय घेतलेला आहे, कॅट 4 लेग. ह्युमन हँड घेतलेला आहे. पॅटॅजियम ऑफ बॅट, आपला जो वटवाघूळ असतो त्याचा पंख घेतलेला आहे, पॅटॅजियम ऑफ बॅट. फ्लिपर ऑफ वेल, मासे जे असतात त्याचा फ्लिपर घेतलेला आहे. तर हे 4 घेतलेले आणि त्यांची इंटरनल डायग्राम बघितलेली, बाहेरून नाही बघितलं आपण. त्यांचे बोज बघितले, आपण त्यांचे काय बघितले, बोज. तर हे बोज दिसायला जरी वेगळे असले तरी पण प्रत्येकामध्ये 3 पार्ट्स आहे.
Each bones contain 3 parts. Or each bones contain 3 parts. Means these 4 parts made up of common ancestor. हे चारही पण एनिमल कशापासून तयार झालेले असणारे कॉमन एन्सेस्टर. पुढे बदल होत गेला. एक एन्सेस्टर होता, नंतर त्याच्यामध्ये बदल होत गेला, त्याच्यामध्ये बदल होत गेला, म्हणजे व्हरायटी वेगवेगळी, पण त्यांचा कॉमन एन्सेस्टर कसा आहे, सेम आहे. इथपर्यंत आलो आपण. दिस इज अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. थर्ड एव्हिडन्सेस, व्हेस्टिजियल ऑर्गन्स. थर्ड एव्हिडन्सेस व्हेस्टिजियल ऑर्गन्स. आता व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय बघा, तर मंकी आणि ह्युमन याच्यामध्ये मेन डिफरन्स कसला आहे, तर टेलचा आहे. मेन डिफरन्स कसला आहे, टेल नाही ना, मंकीजला टेल असते. तर मंकीजला टेल असण्याचं कारण काय आहे, ह्युमनला टेल का नाही दिली, कारण मंकीजला कशावरती चढायचं असतं, दरवेळेस झाडांवरती चढायचं असतं ना, तो त्याच्या टेलचा सपोर्ट घेत असतो, त्यामुळे ती त्याला उपयोगी आहे, युजफुल आहे, म्हणून त्याच्यामध्ये टेलची परफेक्टली वाढ झालेली आहे. आता ह्युमन सहसा आता झाडांवर राहत नाही, त्यामुळे काय झालं, काही वर्षांपूर्वी त्याने शेपटीचा वापर केला नाही. जसं जसं त्याने शेपटीचा वापर केला नाही, एक स्टेज अशी आली की त्याची पूर्ण शेपटीच डिसअपिअर झाली. म्हणजे सुरुवातीला मंकी असणार आहे, पण काही मंकीज त्या शेपटीचा वापर केला नाही, त्याच्यामुळे ती शेपटी काय झाली, डिसअपिअर झाली. मग अशा ऑर्गन्सला म्हणायचं व्हेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे काय बघा, सर्टन ऑर्गन्स विच आर युजफुल अँड सर्टन ऑर्गन व्हेन नॉट इन यूज. सर्टन ऑर्गन जर यूज केले नाही तर ते डिसअपिअर होत असतात, याला म्हणायचं व्हेस्टिजियल ऑर्गन. आता हे व्हेस्टिजियल ऑर्गन कोणते कोणते आहे बघा. एक बघितलं आपण टेल बोन, त्याला आपण कोकॅक्स म्हणतो, म्हणजे माकड हाड म्हणतो बघा आपण. तर ते ह्युमन मध्ये डिसअपिअर झालं, पण मंकीज मध्ये आहे. मंकीज मध्ये युजफुल आहे, तसं ह्युमन मध्ये ते युजफुल नाही, म्हणून काय झालं, ते माकड हाड राहिले शिल्लक, फक्त शेपटी शिल्लक राहिलेली नाही. म्हणजे माकड हाड काय एव्हिडन्सेस आहे, माणसाला सुद्धा शेपटी होती. माकड हाड म्हणजे काय झालं, एव्हिडन्स आहे, शेपटी होती. दुसरं बघा इयर मसल. इयर मसल. आता इयर मसल ह्युमन मध्ये इयर मसल युजफुल नाहीये, तसं मंकीज मध्ये खूप युजफुल आहे. मंकीज मध्ये इयर मसल खूप युजफुल आहे, कारण ते इयर मसल ह्या मंकीजला मुवमेंट साठी दिलेले असतात. म्हणजे का आपला जो इयर आहे ना, त्याच्यामध्ये धूळ वगैरे जाऊ नये जास्त, किंवा बाकीच्या ऑर्गॅनिझम त्रास देऊ नये, म्हणून त्याला काय असतं, इयर मसल असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय ते युजफुल आहे, पण आपल्यामध्ये इतके जास्त युजफुल नाही, त्याच्यामुळे इयर मसल आपल्या डिसअपिअर झाल्या, पण मंकीज मध्ये इयर मसल असतात. आता आपले जे विजडम टीथ असतात, सर्वात पाठीमागचे दात, विजडम टीथ, हे आपण जास्त यूज करत नाही, त्यामुळे ते सुद्धा डिसअपिअर होण्याच्या मार्गावर. विजडम टीथ आणि अपेंडिस. अपेंडिस आपण म्हणतो बघा. तर अपेंडिस काय असतं बघा, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते, सुरुवातीला माउथ नंतर ब्युकल कॅव्हिटी, ब्युकल कॅव्हिटी नंतर खाली एसोफेगस नंतर स्टमक ही स्मॉल इंटेस्टाईन, आणि स्मॉल इंटेस्टाईन कशाला अटॅच होते, लार्ज इंटेस्टाईन. लहान आतडं मोठे आतडं म्हणतो बघा आपण. तर स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन जिथे अटॅच असते त्याला म्हणायचं अपेंडिस. अपेंडिस म्हणतात तिथे. तर ती आपल्यासाठी जास्त उपयोगी नाहीये, अपेंडिस आपल्यासाठी उपयोगी नाहीये, पण रुमिनेटंट नावाचे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यासाठी ते युजफुल आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अपेंडिस आहे, आपल्यामध्ये अपेंडिस नाही. पण सर्टन केसमध्ये कधी कधी वाढ होते बघा, मग ते ऑपरेशनने रिमूव्ह करावं लागतं. म्हणजे अपेंडिस आपल्यामध्ये उपयोगी नाही, त्यांच्या रुमिनेटंट मध्ये उपयोगी आहे. पॉइंटचा हेतू काय बघा, व्हॉट इज मीन बाय व्हेस्टिजियल ऑर्गन. सम ऑर्गन्स अनडेव्हलप बिकॉज ऑफ इट हॅज नो यूज. जर यूज नसला तर ते ऑर्गन काय होतात, डिसअपिअर. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इयर मसल्स आर युजफुल इन मंकीज, नॉट युजफुल इन ह्युमन. विजडम टीथ युजफुल इन ह्युमन्स. टेल बोन disappear in human. Last, appendix are useful in ruminatant and in presence in ruminatant and disappear in humans. Next point, paleontological evidences. Next point is paleontological evidences. तर आता paleontological evidences बघण्याच्या अगोदरचा पॉइंट बघा,
पॅलेंटॉलॉजिकल काय आहे बघू. इकडे बघा. व्हॉट इज मीन बाय मॉर्फॉलॉजी? एक्सटर्नल बिहेवियर. व्हॉट इज मीन बाय अॅनाटॉमी? इंटरनल बिहेवियर. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? जे ऑर्गन यूज करत नाही ते डिसअपिअर होत असतात. आता पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय बघा. पॅलेंटॉलॉजी तर आता खूप वर्षापूर्वी जे डिझास्टर येतात म्हणजे फ्लड येईल, कधी कधी व्हॉल्कॅनो येईल, कधी कधी भूकंप येईल. बघा भूकंप आल्यानंतर काय होतं, अर्थवरती जे ऑर्गॅनिझम असतात, प्लॅन्ट असतात, ऑर्गॅनिझम असतात, ते काय होतात, डीपली बरीड होतात, म्हणजे आतमध्ये बरीड केले जातात. तर ते बरीड कशामध्ये केले जातात? एक तर स्टोन्स मध्ये बरीड केले जाते किंवा लावा रस असतो बघा त्याच्यामध्ये बरीड केले जाते. तर जुन्या काळामध्ये आपण ऐकलेलं आहे की डायनासोर्स होते बघा. डायनासोर्स होते. तर ते डायनासोर्स कोणीच बघितलेले नाही की डायनासोर होते. पण त्यावेळेस जे डायनासोर आहे ते काय झालं, भूकंप झाला. तर काय झालं, भूकंपामध्ये ते गाडले गेले. कुठे गाडले गेले? लावारस मध्ये गाडले गेले. लावारस मध्ये गाडल्यामुळे काय झालं, त्यांची स्किन जळून गेली, गरम झाली, पण त्यांचे बोन्स शिल्लक राहिले ना, म्हणजे ते खडक जो असतो आपला रॉक्स त्याच्यामध्ये प्रेस झाले, खडकामध्ये प्रेस झाले. मग आता काय होतं, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी खोदकाम होतं तर तिथे त्याचे अवशेष निघतात, तर त्यांना म्हणायचं फॉसिल्स. त्याला काय म्हणायचं? फॉसिल्स. दिस इज अ पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे त्या प्राण्यांचे अवशेष सापडतात म्हणजे ते प्राणी होते. त्या प्राण्यांचे अवशेष सापडतात म्हणजे ते होते. तर फॉसिल फ्युएल्स. तर आता एक फॉसिल फ्युएल असा सुद्धा आहे की ते पक्षी, तो बर्ड आहे पण त्याला टीथ आहे. एक फ्युएल फॉसिल्स असं सापडलेला आहे की तो पक्षी आहे पण त्याला टीथ आहे. म्हणजे याच्यावरून आपण काय समजू शकतो बघा, रेप्टाइल्स असतात बघा आपले साप वगैरे, त्यांना काही दात वगैरे नसतात, दात वगैरे नसतात. आणि पक्षी असतात त्यांना दात असतात का बघा. रेप्टाइल्सला थोडेसे दात असतात, पक्ष्यांना दात असतात का? नसतात. म्हणजे रेप्टाइल्सला दात आहे, पक्ष्यांना दात नाही. आणि तो जो पक्षी आहे तो कसा आहे, त्याला पंख सुद्धा आहे आणि दात सुद्धा आहे. म्हणजे त्याच्यावरून काय एव्हिडन्स झालं का रेप्टाइल्स आहे ना, रेप्टाइल्स त्याच्यापासूनच काय तयार झालेले आहे, तर बर्ड्स तयार झालेले आहे. म्हणजे रेप्टाइल्सला दात आहेत पण पंख नाही, पक्ष्यांना दात नाही पंख आहे. आणि तो जो मिडलचा जो सापडला त्याला काय आहे, दात पण आहे आणि पंख पण आहे. म्हणजे कशापासून तयार झालेले पक्षी, तर रेप्टाइल्स पासून काय तयार झालेले पक्षी. म्हणजे तो एव्हिडन्स झाला ना, तो पुरावा झाला. त्याच्यावरून आपल्याला समजलं की रेप्टाइल्स पासून हे बर्ड्स तयार झालेले आहेत. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता आपल्याला एक नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, कार्बन डेटिंग म्हणतात त्याला. आवर नेक्स्ट पॉइंट, कार्बन डेटिंग. आता कार्बन डेटिंग समजून घेण्याच्या अगोदर खूप मोठा फिनॉमिनॉन आहे. कार्बन डेटिंग समजून घ्या. तर प्लांट्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, क्लोरोफिल, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर स्वतःचं फूड मटेरियल तयार करत असतात. फूड मटेरियल मीन्स काय, ग्लुकोज, C12H22O22 O6 C6H12O6, तर ग्लुकोज तयार करत असतात. तर त्याच्यामध्ये काय आहे, कार्बन आहे. त्याच्यामध्ये काय आहे, कार्बन. तर तो कार्बन नेचर मधून जो कार्बन घेतला जातो तो C14 आहे. आणि आपला जो नॉर्मल कार्बन आहे तो C12 आहे. नेचर मध्ये जो कार्बन घेतला जातो तो C14 आहे आणि आपला नॉर्मल स्टेबल कार्बन किती आहे, C12 आहे. काय होतं की प्लांट काय करतात, फूड मटेरियल तयार करतात. त्या फूड मटेरियल मध्ये C14 आयसोटोप असतं. त्याच्यामध्ये C14 आयसोटोप असतं. ज्यावेळेस प्लांट ही डेड होते, प्लांट ऑर ॲनिमल डेड, C14 इनटेक बंद होतं. म्हणजे नेचर मधून आपण C14 कधी घेणार आहे, ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करू अशाच वेळेस C14 घेता येतं. ज्यावेळेस ॲनिमल डेड होतो त्यावेळेस C14 घेण्याचं बंद होतं. मग त्या C14चं कन्व्हर्जन कशात केलं जातं, C12 मध्ये केलं जातं. सिक्वेन्स कशी बघा, प्लांट्स काय करत असतात, हवेमधून CO2 घेत असतात, त्याचं कन्व्हर्जन कशात करत असतात, तर फूड मध्ये करत असतात. म्हणजे फूड मध्ये काय आलं, C14 आलं. हे कधीपर्यंत करणार आहे, जोपर्यंत प्लांट लिव्हिंग आहे. ज्यावेळेस प्लांट डेड होते C14 घेण्याचं बंद होतं. नंतर काय होतं, डेड झाल्यानंतर C14चं कन्व्हर्जन C12 मध्ये होतं. C14चं कन्व्हर्जन C12 मध्ये होतं.
आता हा C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. C14 रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, तो रेडिएशन बाहेर टाकत असतो. आपलं रेडियम असतं बघा, रेडिएशन बाहेर टाकत असतो. ते व्हिजिबल असतील और इनव्हिजिबल असतील, रेडिएशन बाहेर टाकत असतो. तर ह्या कन्सेप्टचा यूज करून विलार्ड लिबी नावाच्या सायंटिस्टने एक इन्स्ट्रुमेंट शोधून काढलं. विलार्ड लिबी नावाच्या सायंटिस्टने एक इन्स्ट्रुमेंट शोधून काढलं. त्याने काय केलं, जुन्या ज्या वस्तू असतात त्यांचे एज कॅल्क्युलेट केलं. जुन्या ज्या वस्तू असतात ना त्यांचे एज कॅल्क्युलेट केलं. म्हणजे समजा आपल्याला एखादं बोन जर सापडलं, आपण त्याचं वय कसं सांगणार आहे, तर याच्यावरून सांगणार आहे. आपण बघून सांगू शकतो का किती वर्षापूर्वीचं आहे, नाही. पण मग त्या बोन्स मध्ये किती C14 शिल्लक राहिले त्यावरून तो त्या बोन्सचं किंवा आर्टिकल्सचं हे सांगणार आहे. किंवा एखादं जुनं जर लाकूड असलं त्याचं सुद्धा वय याने काढू शकतो. म्हणून त्याला काय म्हणायचंय, कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग सिक्वेन्स कशी आहे बघा, प्लॅन्ट काय करत असतात, एअर मधून काय करत असतात, CO2. त्याच्यामध्ये कार्बनचं कोणतं आयसोटोप असतं, C14. ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे रेडिएशन बाहेर टाकत असतात. नंतर जेव्हा प्लॅन्ट डेड होते, C14चं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, C12 मध्ये केलं जातं. ते काय डायरेक्टली होत नाही, अचानक होत नाही एका दिवसात, ते सुद्धा स्लोली होत असतं. मग ज्या वेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट सापडेल आणि नंतर आपण ह्या इन्स्ट्रुमेंटने ते रेडिएशन मोजायचे, त्यावरून आपण त्या वस्तूचं एज कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज ए कार्बन डेटिंग मेथड. कोणी शोधून काढलेले, विलार्ड लिबी. आणि ह्या डिस्कव्हरीमुळे त्याला नोबेल प्राइज मिळालेला आहे, नोबेल प्राइज. आता नेक्स्ट बघू कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक्स काय बघा, 3 एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला. कनेक्टिंग लिंक्स, डकबिल प्लॅटिपस दिलेला आहे, दुसरा लंग फिश दिलेला आहे, तिसरा पेरिपॅटस दिलेला आहे. तर आता ऑब्झर्व पेरिपॅटस फर्स्ट. पेरिपॅटस मध्ये सेगमेंटेड बॉडी आहे, म्हणजे असे सेगमेंटेड आहे आणि त्याला लेग्स पण खूप आहे. म्हणजे हा पेरिपॅटस हा इन बिटवीन कनेक्टिंग म्हणजे काय, सपोज 2 ऑब्जेक्ट आहे आपले, 2 ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये एक तिसरा ऑर्गॅनिझम जर असला तर तो कनेक्टिंग लिंक झाला. म्हणजे हा ए जो ऑर्गॅनिझम आहे हा C मध्ये डायरेक्ट कन्वर्ट नाही झालेला आहे, हा पहिल्यांदा B मध्ये झालेला आहे. बीचं कन्वर्जन कशात झालेलं आहे, C मध्ये. म्हणजे हा कोणाचा आहे, अर्थोपोडा नाव ऐकलेले आहे तुम्ही, आणि एनिलिडा याचा कनेक्टिंग लिंक्स आहे. दुसरं बघा लंग फिश. तर लंग फिश मध्ये तर ओपन रेस्पिरेशन असतं, त्याच्यामध्ये काय असतं, रेस्पिरेटरी सिस्टीम असते. तर तो म्हणजे ऑर्गॅनिझमचा कनेक्टिंग आहे. आणि थर्ड डकबिल प्लॅटिपस. आता हा डकबिल काय करत असतो, इट ले एग्स, म्हणजे तो अंडी देत असतो. पण तो तसा मॅमल्स सारखे कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे मॅमल्स काय करत असतात, अंडी देत नसतात, पण हा डकबिल प्लॅटिपस काय करत असतो, एग देत असतो. दिस इज ए कनेक्टिंग लिंक. अँड लास्ट वन एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता एम्ब्रियोलॉजिकल मध्ये काय घेतलेले आहे बघा, एम्ब्रियो स्टडी केलेला आहे. एम्ब्रियो तुम्हाला सर्वांना एम्ब्रियो माहितीच आहे. मेल अँड फिमेल गॅमेट्स व्हेन फ्यूज इट फॉर्म एम्ब्रियो. तर एम्ब्रियो कुणाचा दिलेला आहे बघा बरं, सॅलॅमेंडरचा दिलेला आहे, फिशचा दिलेला आहे. आणि एक असे 3 दिलेले आहेत बघा, 3 एम्ब्रियो दिलेले आहेत. तर 3 एम्ब्रियो असे ऑब्झर्व केलेत बघा, फ्यू डेजने काय केलेले, ऑब्झर्व केलेले. याच्यावरून कन्क्लुजन काय घ्यायचं आपल्याला, की ह्या सगळ्यांचा एम्ब्रियो दिसायला कसा आहे, सुरुवातीला सेम आहे, पण जसे जसे वेळ जाईल, जसा टाइम जाईल, तसं एम्ब्रियो काय होत जातो, चेंज होत जातो. म्हणून काय म्हणायचे, आपण काय सांगू शकतो, का हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहे हे कॉमन एन्सेस्टर पासूनच तयार झालेले आहे. परत एकदा सिंपल वेने बघा. अगेन इव्हिडन्सेस म्हणजे आपण इव्होल्युशनचे पुरावे बघतोय. पहिलं मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स, बाहेरून बघतोय. तर आपण त्याच्यामध्ये 3 ॲनिमल्स बघितले, त्यांची पोझिशन ऑफ आईज बघितली, पोझिशन ऑफ हेअर, नंतर इयर बघितली. तिघांची सेम आहे, म्हणजे ते तिन्ही पण कॉमन एन्सेस्टर पासून तयार झालेले. नंतर 3 प्लॅन्ट्स बघितल्या, त्या प्लॅन्ट्स मध्ये लीफ व्हेनेशन सारखं आहे, पिटिओल सारखं आहे, म्हणजे त्या 3 प्लॅन्ट सुद्धा कॉमन एन्सेस्टर पासून तयार झालेले आहे. नंतर एनाटॉमिकल एव्हिडन्सेस बघितलं. एनाटॉमिकल मीन्स स्टडी ऑफ इंटरनल ऑर्गन्स. त्याच्यामध्ये 4 बोन्स बघितले, कॅट 4 लेग, ह्युमन हँड, पेटेशियम ऑफ बॅट, फ्लिपर ऑफ व्हेल. हे 4ही पण दिसायला थोडेसे सेम आहेत,
म्हणजे यांचा कॉमन एन्सेस्टर आहे, या चारींचा सुद्धा कॉमन एन्सेस्टर आहे. म्हणजे कॅट सुद्धा, ह्युमन सुद्धा आणि बॅट सुद्धा हे कॉमन एन्सेस्टर पासून तयार झाले. नंतर व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे अनयूज ऑर्गन्स आर कॉल्ड एज व्हेस्टिजियल ऑर्गन. जे ऑर्गन यूज केले जात नाही त्यांना काय म्हणलं जातं, व्हेस्टिजियल. आणि ते डिसअपिअर होतात काही दिवसांनी. तर आपण त्याच्यामध्ये 4 व्हेस्टिजियल ऑर्गन्स बघितले. काहींमध्ये युजफुल असतात, काहींमध्ये युजफुल नसतात. नेक्स्ट पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. तर पॅलेंटॉलॉजिकल मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल्सचा ज्या सायन्समध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हणायचं, पॅलेंटॉलॉजिकल स्टडी म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण डायनासोर, फिश, व्हेल यांचे बघितलेले आहेत ना, फॉसिल्स बघितलेले आहेत. म्हणजे ते ऑर्गॅनिझम जिवंत होते त्या काळात. नंतर कार्बन डेटिंग मेथड काय सांगते की जेव्हा ऑर्गॅनिझम लिव्हिंग असतो त्यावेळेस C14 घेत असतो तो, आणि ज्या वेळेस तो डेड होतो तेव्हा त्याचं C12 तयार होतं. आणि नंतर आपण ज्यावेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट सापडला तर आपण इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तो ऑब्जेक्ट किती दिवसाचा आहे हे सुद्धा शोधून काढू शकतो, कारण C14 हे रेडिओ आहे. हे कोणी शोधून काढलेलं आहे, सायंटिस्ट विलार्ड लिबी. आणि नंतर आपण बघितलं कनेक्टिंग लिंक. असे काही एक्झाम्पल आहेत की ते 2 ऑर्गॅनिझम मध्ये कनेक्टिंग लिंक प्रोव्हाइड करतात. डक बिल प्लॅटिपॅटस, नंतर लंगफिश आणि नंतर पेरिपेटस असे आहेत. आणि लास्ट वन एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आपण काय केले, एम्ब्रिओ ऑब्झर्व केले आणि त्यांची सिमिलॅरिटी ऑब्झर्व